नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक वरचे प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। आतापर्यंत आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक या विषयावर 100+ व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत। तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक पद भरतीसाठी महत्त्वपूर्ण असणारा तांत्रिक घटकामधील एक विषय तो म्हणजे पीक उत्पादन व तंत्रज्ञान। तर या संदर्भात आपण या ठिकाणी काही महत्त्वपूर्ण नोट्स अशा पाहणार आहोत। तर बघूया पीक उत्पादन व तंत्रज्ञान। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कडधान्य या पिकाविषयी सविस्तर अशी माहिती पाहणार आहोत। तर पहिलं पीक आहे बघा तूर। मग तुरीविषयी आपण माहिती घेणार आहोत। तर तुरीचं शास्त्रीय नाव काय आहे? तर तुरीचं शास्त्रीय नाव आहे बघा काजानस कजन। शास्त्रीय नाव म्हटलं तर काजानस कजन। आणि तूर हे पीक मग कोणत्या कुळातील आहे? तर आपल्याला कुळसुद्धा माहीत असायला पाहिजे। या पिकाचं कुळ आहे लेग्युमिनोजी। लेग्युमिनोजी या कुळातील तूर हे पीक आहे। मग मूळ स्थान जर विचारलं तर तुरीचं मूळ स्थान आहे आफ्रिका। त्यानंतर या पिकासाठी आपल्याला जमीन कशी पाहिजे? तर जमीन लागते बा मध्यम ते भारी, उत्तम निचरा होणारी। आणि तूर हे पीक कोणत्या प्रकारामध्ये मोडतं? तर याचा प्रकार आहे कडधान्य। तूर हे पीक कडधान्य या प्रकारामध्ये मोडतं। महाराष्ट्रातील कडधान्य पिकापैकी तूर पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे। जे बी महाराष्ट्रात कडधान्य पिकतं त्यापैकी तूर या पिकाचं उत्पादन काय आहे? कडधान्यामध्ये सर्वाधिक आहे। त्यानंतर तुरीमध्ये प्रथिनाचं प्रमाण किती असतं? तर 20 ते 22%। किती असतं? 20 ते 22% प्रथिनाचं प्रमाण तुरीमध्ये असतं। त्यानंतर या पेरणीचा हंगाम काय आहे तुरीचा? तुरीचा पेरणीचा हंगाम आहे पहा जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 1ला आठवडा। या दरम्यान काय आहे? तुरीची पेरणी केली जाते। जूनचा 3रा आठवडा ते जुलैचा 1ला आठवडा या दरम्यान तुरीची पेरणी केली जाते। त्यानंतर इतर कोणत्या नावानं तिला ओळखलं जातं? तर तुरीचं इतर नाव आहे पहा अरहर, पिजन पी। अरहर आणि पिजन पी। बघा तुरीमध्ये आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष आहे तर ते कधीचं आहे? तर 2016मध्ये। आंतरराष्ट्रीय डाळ वर्ष कधीचं आहे? 2016मध्ये जागतिक अन्न व कृषी संघटनेतर्फे डिक्लेअर केलेलं आहे। त्यानंतर पुढं बघूया बघा तूर पिकावर पडणारे महत्त्वाचे रोग। तूर पिकावर कोणकोणते रोग पडतात याविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर महत्त्वाचे रोग कोणते बघा? मर आहे, खोडकुजवी आहे, करपा आहे आणि केवडा आहे। हे रोग काय महत्त्वाचे तुरीवर विशेषतः पडत असतात। मर, खोडकुजव्या, करपा आणि केवडा। तर बघा मग हा मर रोग कशामुळे पडतो? तर मर रोग याचं कारण आहे बघा फुजेरियम ऑक्झिस्पोरम युवा या बुरशीमुळे हा काय होतो? मर रोग होतो। कोणत्या? फुजेरियम ऑक्झिस्पोरम युवा बुरशीमुळे हा मर रोग होतो। त्यानंतर दुसरं आहे बघा वांजपाना। त्याला आपण स्टॅरिलिटी मोजॅक असं सुद्धा म्हणू शकतो। स्टॅरिलिटी मोजॅक म्हणजे वांजपाना। तर याचा प्रसार कशामुळे होतो? तर याचा प्रसार होतो बघा कोळी या कीटकाद्वारे। त्यानंतर पुढचा रोग आहे खोडकुजव्या। म्हणजे हा रोग कशामुळे होतो बघा? फायटोपथोरा ड्रेसलेरी नावाच्या बुरशीमुळे होतो। कोणत्या? फायटोपथोरा ड्रेसलेरी या नावाच्या बुरशीमुळे हा खोडकुज हा रोग होतो। त्यानंतर करपा रोग पहा। तुरीवरील करपा रोग हा कशामुळे होतो? लर्नेत्रिया टेन्नेसिमा या बुरशीमुळे काय तुरीवर करपा नावाचा रोग होतो। त्यानंतर कँकर हा एक रोग आहे। तर हा रोग कशामुळे होतो? कँकर डिस्पोडिया कजानी या बुरशीमुळे। कोणत्या का बुरशीमुळे? डिस्पोडिया कजानी या बुरशीमुळे कँकर नावाचा रोग होतो। त्यानंतर दुसरं पीक आहे बघा मूग। हे सुद्धा कडधान्यातील एक महत्त्वाचं पीक आहे मूग। तर या मुगाचं इंग्रजी नाव काय आहे बघा? ग्रीन ग्राम। मुगाला इंग्रजीचं नाव काय आहे? ग्रीन ग्राम। त्यानंतर शास्त्रीय नाव काय याचं मुगाचं? तर व्हिग्ना रेडिएटा। व्हिग्ना रेडिएटा हे त्याचं शास्त्रीय नाव आहे। त्यानंतर मुगाचं उगमस्थान कुठलं आहे? लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या। तसंच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला। महत्त्वाचे प्रश्न आहे कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये यापैकी तुम्हाला मिनिमम प्रश्न उतरणार। उगमस्थान कुठलं आहे मुगाचं? तर मध्य आशिया किंवा भारत।
मध्य आशिया भारत हे मुगाचं उगमस्थान आहे। मुगामध्ये प्रथिनाचं प्रमाण किती असतं? 25% असतं। विद्यार्थी मित्रांनो, जे पॉईंट महत्त्वाचे ते वहीवर नोट करत चला। प्रथिनाचं प्रमाण आहे 25%। जमीन कशी लागते मुगासाठी? मध्यम ते भारी, तसेच उत्तम निचरेची जमीन मुगासाठी आवश्यक आहे। मध्यम ते भारी जमीन आणि उत्तम निचरेची जमीन। हवामान कसं पाहिजे मूग पिकासाठी? तर हवामान जास्त तापमान पोषक असतं, उष्ण व कोरडे। जास्त तापमान पोषक आहे, उष्ण व कोरडे। आणि कोकण विभागामध्ये उन्हाळ्यामध्ये घेण्यासाठी मूग या कडधान्याची शिफारस केली जाते। कोकणामध्ये कधी मूग घेतला जातो? तर उन्हाळ्यामध्ये घेतला जातो। त्यानंतर बघा, मूग व उडीद या पिकावर पडणाऱ्या किडी। मूग आणि उडीद या पिकावर कोणकोणत्या किडी पडतात बघा महत्त्वाच्या? या पिकावर पडणाऱ्या किडी बघा, मावा, पाने खाणारी आळी, फुलकिडे व भुंगिरे या किडीचा उपद्रव मूग आणि उडीद या पिकावर असतो। या पिकावर पडणारे रोग कोणकोणते बघा? आता बुरशीजन्य रोग आहे त्यापैकी एक। मग बुरशीजन्य रोग कोणकोणते? तर भुरी, मुळकूज, पानावरील करपा आणि पानावरील चट्टे हे काय आहे? बुरशीजन्य रोग आहे। कोणकोणते? भुरी आहे, मुळकूज आहे, पानावरील करपा आहे, पानावरील चट्टे। मग आता बघा, भुरी रोग कशामुळे होतो? इरिशिकी पॉलिगोनी या बुरशीमुळे। कोणत्या? इरिशिकी पॉलिगोनी ह्या बुरशीमुळे कोणता रोग होतो? भुरी रोग होतो। त्याच्यानंतर मुळकूज, आता ह्यो रायझोक्टोनिया बुरशीमुळे। कोणत्या? रायझोक्टोनिया या बुरशीमुळे कोणता रोग होतो? मुळकूज हा रोग होतो। आणि त्यानंतर पानावरील करपा, तर पानावरील करपा कशामुळे होतो? जमिनीत राहणाऱ्या मॅकोफोमिया या बुरशीमुळे। कोणत्या? जमिनीत जी बुरशी असते कोणती? मॅकोफोमिना या बुरशीमुळे काय होतं? पानावरील करपा होतो। त्यानंतर पानावरील चट्टे पहा, पानावरील चट्टे कशामुळे होते? सर्कोस्पोरा बुरशीमुळे। कोणत्या? सर्कोस्पोरा जी बुरशी असते त्या बुरशीमुळे काय होतं? पानावरील चट्टे होते। लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो। IMP प्रश्न आहे, पुढचं जे धान्य आहे कडधान्य ते बघा हरभरा, खूप महत्त्वाचं आहे। मग हरभरा या पिकाचं मूळस्थान काय आहे? आशिया आहे। मूळस्थान काय आहे? आशिया आहे। वैज्ञानिक नाव काय आहे त्याचं? सिसरा एरियंटिनम। सिसरा एरियंटिनम हे काय आहे? हरभऱ्याचं वैज्ञानिक नाव आहे। त्यानंतर त्याचं कुळ कोणतं आहे? तर कुळ तेच आहे, लेगॅमिनोसी। हरभऱ्याचं कुळसुद्धा काय आहे? लेगॅमिनोसी या कुळातील ही हरभरा जात आहे। त्यानंतर हवामान कसं लागतं हरभऱ्याला? हरभरा पिकासाठी हवामान लागतं कोरडं आणि थंड। जमीन भारी, कशी जमीन लागेल? ते भारी लागते, मध्यम भारी व गाळाची जमीन। त्यानंतर प्रकार काय आहे हरभरा पिकाचा? कडधान्य आहे। प्रकार काय आहे? कडधान्य आहे। त्यानंतर पेरणीचा हंगाम काय बघा? हरभरा पेरणीसाठी कोणत्या हंगामामध्ये हरभरा हे पीक घेतलं जातं? तर पेरणीचं हंगाम हे हरभऱ्याचं पीक फक्त रब्बी हंगामात घेतलं जातं। आता प्रामुख्याने हरभरा पिकावर कोणती किडे की जी जास्त नुकसान करते या पिकाचं? तर प्रमुख किडे हरभऱ्यावर पडणारी घाटे आळी। त्यानंतर हरभऱ्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण किती असतं? तर प्रथिनाचं प्रमाण असतं बघा हरभऱ्याच्या दाण्यामध्ये 18 ते 19%। हरभऱ्याच्या कोवळ्या पानामध्ये काय असतं बघा? हे लक्षात असू द्या, मौलिक व ॲक्झॅलिक आम्ल असते। हरभऱ्याची जी कोवळी पाने असते ना त्याच्यामध्ये काय असतं? मौलिक व ॲक्झॅलिक हे आम्ल असतं बघा। यानंतर पुढं पाहू पुन्हा हरभऱ्याचं वाण, तर त्यापैकी कोणतं वाण पाहिजे? देशी वाण कोणकोणते हरभऱ्याचे बघा? विश्वास नावाचं एक देशी वाण आहे। फुले जी 12 हे एक आहे आणि विजय हे एक आहे बघा। तर हरभऱ्याचे देशी वाण आपण पाहूया। विश्वास उत्कृष्ट टपोरे गोलदाणे, पाणी व खतास प्रतिसाद देणारं वाण आहे। विश्वास कसं आहे? उत्कृष्ट आहे, टपोरे दाणे असतात त्याचे, गोल दाणे असते आणि पाणी व खतास प्रतिसाद देणारं वाण आहे। त्यानंतर फुले जी 12 जे वाण आहे हे निमपसरट पिवळं आकर्षक रंग असतो त्याचा। कोणचं? फुले जी 12 जे वाण आहे ते कसं आहे? निमपसरट असतं, पिवळा कलर असतो, आकर्षक रंग। जिरायत तसेच बागायतीसाठी, म्हणजे दोन्ही जिरायतीसाठी चालतं आणि बागायतीसाठी सुद्धा योग्य आहे। त्यानंतर विजय जे वाण आहे हे कसं आहे? तर मर रोगास प्रतिकारक्षम आहे आणि आवर्षानच काय? प्रतिकारक, म्हणजे कमी पावसात सुद्धा येणारं वाण आहे। सर्वाधिक उत्पादन जिरायती बागायती तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे। त्यानंतर चौथं वाण आहे राजस। तर राजस हे वाण कसं आहे? पिवळसर मध्यम दाणे, मर रोगास प्रतिकारक, भारताच्या उत्तर पश्चिम विभागासाठी प्रसारित आहे। महाराष्ट्र राज्यात सुद्धा याचं चांगलं उत्पन्न मिळतं। त्यानंतर पुढचे वाण आहे बघा काबुली वाण। हे झाले देशी वाण। आता आपण बघू काबुली वाण। तर काबुली वाण कोणकोणते बघा? विराट, त्याच्यानंतर विहार, शेवता,
भारती PKV काबुली 4 हे काय आहे, काबुली हरभऱ्याचे वाण आहे. तर विराट वाण कसं आहे पहा, अधिक उत्पन्न देणारं वाण आहे. टपोरे दाणे असतात, मर रोगास प्रतिकारक असतं कोणतं हे जे काबुली वाण आहे, आणि याला बाजारभाव चांगला येतो. लक्षात आलं. मग विहार जे आहे, हे विहार कसं आहे तर मर रोगास प्रतिकारक आहे आणि याचे दाणेसुद्धा कसे असतात, टपोरे असतात. विहार. त्यानंतर शेवता आहे, त्याच्यानंतर भारती आहे आणि PKV काबुली 4 आहे. पुढचं बघूया आपण हरभरा पिकावर पडणारे रोग. तर हरभरा पिकावर कोणकोणते रोग पडतात बघा. मर रोग पडतो, त्यानंतर कोरडी मुळकूज, त्यानंतर मान कुजव्या आणि खुजा रोग. तर हे रोग हरभरा पिकावर पडतात. तर मर रोग कशामुळे पडतो बघा, फुजिरियम ऑक्सिरचोरम बुरशीमुळे. कोणत्या, फुजिरियम ऑक्सिरिचोरम बुरशीमुळे मर रोग पडतो. मग आता ही जी कोरडी मुळकूज आहे हे कशामुळे पडतो, हा रोग कशामुळे येतो तर रायझोनिया बटाटी कोला या बुरशीमुळे. कोणता, कोरडी जी मुळकूज आहे तर रायझोनिया बटाटी कोला या बुरशीमुळे कोरडी मुळकूज हा रोग पडतो. त्यानंतर जो मान कुजव्या रोग आहे ह्यो कशामुळे होतो तर हे बघा, स्क्लेरोसियम रोलाखिसाय, क्लेरोसियम रोलाखिसाय या बुरशीमुळे. त्यानंतर खुजा रोग आहे तर ह्यो कशामुळे होतो, विषाणूमुळे होतो. पुढं बघूया आपण हरभरा पिकाविषयी इतर माहिती पहा. तर हरभरा पिकाविषयी इतर माहिती काय, घाटे अळीची नियंत्रण कोणत्या औषधीचा वापर केल्यामुळे होतो तर बघा, HNPV या विषाणूजन्य औषधीचा वापर, त्यानंतर इंडोसल्फान 35 cc याचा वापर किंवा क्युनॉलफॉस याची फवारणी केली जाते. घाटे अळीचं नियंत्रण जर करायचं असेल ते 3 औषधी कोणत्या, HNPV या विषाणूजन्य औषधीचा वापर करून घाटे अळीला नियंत्रण करता येतं. त्यानंतर इंडोसल्फान 35 cc हे फवारूनसुद्धा घाटे अळीचं नियंत्रण करता येतं किंवा क्युनॉलफॉस याची फवारणी करूनसुद्धा घाटे अळी नियंत्रणात आणता येते. त्यानंतर हरभरा या पिकाचं उत्पादन करणारे प्रमुख राज्य कोणकोणते आहेत, कोणत्या राज्यामध्ये हे पीक जास्त प्रमाणात येतं बघा. प्रमुख उत्पादक राज्य आहे बघा, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि आंध्र प्रदेश. याच्यापैकी प्रथम क्रमांकाचे उत्पादक क्षेत्र कोणतं आहे तर भारत आहे. प्रथम क्रमांकाचे उत्पादक क्षेत्र आहे भारत, कारण जगाच्या 78% हरभरा पीक हे भारतामध्ये घेतलं जातं, जगाच्या 78%. त्यानंतर दुसरं पीक आहे बघा, उडीद. या उडदाचं शास्त्रीय नाव काय आहे बघा, विग्नामुंगा. उडदाचं शास्त्रीय नाव आहे विग्नामुंगा. याचं मूळस्थान भारत, अर्थातच उडदाचं मूळस्थान काय, भारत आहे. प्रकार कडधान्य आहे. पिकाचा प्रकार कोणता आहे, कडधान्य. ह्याच्यामध्ये प्रथिनाचं प्रमाण किती असतं तर 24% इतकं असतं. उडदामध्ये प्रथिनाचं प्रमाण 24% इतकं असतं आणि कार्बोदकाचं प्रमाण किती असतं उडदामध्ये तर 60% इतकं असतं. कार्बोदकाचं प्रमाण उडदामध्ये 60% इतकं असतं. ह्याचा उपयोग कशासाठी होतो उडदाचा, सर्वांना माहीत असेल उडदाचा उपयोग कशासाठी होतो, पापड बनवण्यासाठी, इडली, डोसा हे बनवण्यासाठी काय होतं, उडदाचा प्रामुख्याने उपयोग केला जातो. पापड बनवण्यासाठी, इडली बनवण्यासाठी आणि डोसा बनवण्यासाठी. मग उडदाचा हंगाम कोणता आहे तर उडीद हा खरीप हंगामात म्हणजे जून जुलै, उन्हाळी हंगाम फेब्रुवारी एप्रिल या हंगामामध्ये उडीद हा पीक घेतलं जातं. महत्त्व आहे बघा, सर्व डाळीपेक्षा उडदामध्ये फॉस्फरिक आम्लाचे प्रमाण अधिक असते. इतर ज्या डाळी आहे, समजा आपण तुरीची डाळ, मुगाची डाळ, इतर ज्या हरभऱ्याची डाळ या डाळीपेक्षा उडदामध्ये फॉस्फरिक आम्लाचं प्रमाण अधिक असतं. उडदासाठी जमीन कशी लागते, मध्यम व भारी निचरेची. कशी लागते, मध्यम व भारी किंवा निचरेची जमीन. हवामान लागतं जास्त तापमान, उष्ण व कोरडं हवामान. तर याची बीज प्रक्रिया काय करावं लागेल तर हवेतील नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी रायझोबियम जीवाणू संवर्धक बियाणे चोळावे. म्हणजे बीज प्रक्रिया कशी, हवेतील नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी रायझोबियम जीवाणू संवर्धक बियाणं चोळावं लागते. आता उडदाचे सुधारित वाण आणि त्याचं वैशिष्ट्य पाहू आपण काय येतं. उडदाचे सुधारित वाण बघा, T9 हे कसं वाण आहे, बुटका आहे आणि लवकर तयार होणारा. खरीप व रब्बी हंगामासाठी ह्याची शिफारस केली जाते. T9 हे जे वाण आहे हे बुटकं वाण आहे, लवकर तयार होणार आहे आणि दोन्ही हंगामासाठी म्हणजे खरीप आणि रब्बी ह्या हंगामासाठी या वाणाची शिफारस केली जाते. त्यानंतर दुसरं वाण आहे बघा, TPU4. TPU4 कसं आहे, मध्यम टपोरे दाणे. गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशासाठी याची शिफारस केली जाते. कोणतं, TPU4.
गुजरात, महाराष्ट्र व मध्य प्रदेशसाठी प्रसारित आहे. त्यानंतर TAU1 हे कसं आहे, अधिक उत्पादन देणारं वाण आहे. TAU हे अधिक उत्पादन देणारं वाण आहे. टपोरे काळे दाणे असतात त्याचे आणि भारी जमिनीसाठी योग्य आहे. त्यानंतर पुढचं वाण आहे बघा 4 नंबरचं सिंदखेडा. तर सिंदखेडा हे वाण कशासाठी, विदर्भासाठी शिफारस करण्यात आलेली या वाणाची. लक्षात असू द्या. IMP आहे. आपल्या गृह स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला आतापर्यंत तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा. व्हिडिओ आवडत असेल तर दोस्त मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करत चला आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बघा पुढचं पीक कोणतं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये या पिकाविषयी माहिती घेत. अशा प्रकारे मित्रांनो आपण पीक उत्पादन व तंत्रज्ञानावरील काही महत्त्वाची पिकं त्याबद्दल भाग 2 आपण आज पाहिलेला आहे. यानंतर आपण पुढे भाग 3, भाग 4 अशा प्रकारे व्हिडिओ अपलोड करणार आहोत. व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मी प्लेलिस्टची लिंक तुम्हाला देत आहे. त्यामध्ये भरपूर असे महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करून ठेवलेले आहे. ते क्लिक करा आणि इथून पाठीमागचे सर्व व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या. IMP आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज याच ठिकाणी थांबणार आहोत. तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.